पंढरीत शिक्षण संवाद दिनानिमित्त मुख्याध्यापक लिपिकांची कार्यशाळा संपन्न. शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी साधला मुख्याध्यापक लिपिक आणि शिक्षकांशी संवाद. गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या मुख्याध्यापक लिपिक आणि शिक्षकांच्या तक्रारीचा निपटारा करण्याच्या उद्देशाने पंढरपूर येथे शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने शिक्षक संवाद उपक्रमाचे व मुख्याध्यापक लिपिक व शिक्षक कार्यशाळेचे आयोजन येथील दाते मंगल कार्यालयात सांगोला रोड येथे करण्यात आले होते. यावेळी सोलापूर जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी सचिन जगताप, पंढरपूर पंचायत समिती शिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, विवेक वर्धिनी विद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर यू.आर. मुंडे, सहाय्यक शिक्षक उपनिरीक्षक स्मिता नळीमेटला, वरिष्ठ सहाय्यक अनिल पाटील, श्रीकांत धोत्रे, गुरुदाप्पा रेवे, अतिरिक्त मुख्य लिपिक राजगुरू उपस्थित होते. शिक्षक संवाद दिनाच्या अनुषंगाने आयोजित कार्यशाळेत 56 शिक्षकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याचे निवारण यावेळी करण्यात आले. या शिक्षक संवाद बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माळशिरस, माढा, सांगोला, मंगळवेढा व पंढरपूर या तालुक्यातील मुख्याध्यापक, लिपिक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सांगितले की सोलापूर जिल्ह्यात 1085 माध्यमिक शाळा असून 3.5 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची संख्या आहे. यासाठी 7500 शिक्षक काम करत आहेत. शिक्षक, पालक आणि शाळांची कामे प्रलंबित राहू नये यासाठी तालुका स्तरावर शिक्षक संवाद उपक्रमाद्वारे जाग्यावर तक्रारीचा निपटारा केला जाणार आहे. याचबरोबर 1 कोटी वृक्ष लागवडीत सहभाग नोंदवून वृक्षारोपण कार्यक्रम, याचबरोबर घर घर संविधान, डिजिटल शाळा या विविध उपक्रमाची माहिती मुख्याध्यापक, शिक्षक आणि लिपिकांना देण्यात आली. पुढील काळात शाळेतील शिक्षकांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण करण्यासाठी शिक्षक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून मोबाईल विद्यार्थ्यांना मधून बाहेर काढणे गरजेचे आहे. मुलांना सुजाण नागरिक बनवण्यासाठी शाळांनी उपक्रमशील कार्यक्रमाचे आयोजन करावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. सगळ्यांना माहितीच आहे की सोलापूर हा खूप मोठा जिल्हा आहे. जवळपास 1085 माध्यमिक शाळा आहेत. 3.5 लाखपेक्षा जास्त विद्यार्थी आणि 7,500 पेक्षा जास्त शिक्षकांची आस्थापना आपण सांभाळतो. शिक्षकांची, पालकांची आणि शाळांची खूप सारी कामे शिक्षण विभागाकडे असतात आणि त्याच्यामध्ये विलंब होऊ नये, शिक्षकांना तात्काळ न्याय मिळावा म्हणून आम्ही जिल्हा स्तरावर तर शिक्षक संवाद दिन घेतोयच, पण त्याचबरोबरीने आता आम्ही प्रत्यक्ष तालुका स्तरावर जाऊन शिक्षकांचे नेमके प्रश्न काय आहेत, कोणत्या समस्या आमच्याकडे प्रलंबित आहेत ते ऑन द स्पॉट सोडवण्यासाठी आज आपण हा शिक्षक संवाद दिन आयोजित केला आहे. याचबरोबरीने आज आपण या 6 तालुक्यातील मुख्याध्यापक आणि त्यांच्या लिपिकांना पण निमंत्रित केलेलं आहे. शिक्षण विभागामध्ये आपण यावर्षीच्या काही वेगवेगळ्या योजना, उपक्रम सुरू केलेले आहेत. उदाहरणार्थ आपल्याला 1 कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घ्यायचा आहे. तर माध्यमिकमधील प्रत्येक विद्यार्थ्यांनी 1 झाड लावून ते जोपासायचा हा उपक्रम आहे. त्याच पद्धतीने घर घर संविधान हा उपक्रम आहे. वेगवेगळे जे डिजिटलायझेशन आपण करत आहोत, मोठ्या प्रमाणामध्ये संगणकीकरण आपण प्रशासनाचं करतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं पूर्ण ऑफिस आपण आता ऑफिस पद्धतीने केलेलं आहे. तर त्या सगळ्या गोष्टींची डिटेल्स माहिती देणं, प्रशिक्षण पण या मुख्याध्यापकांना देणं, या हेतून आज आपण या ठिकाणी या सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे. नाही, शिक्षकांचे असे फार मोठे प्रश्न नसतात. काहींचे निवड श्रेणी असणार आहेत, काही पदोन्नती असणार आहेत. खूप साऱ्या संस्था सेवानिवृत्त शिक्षकांची जे पेन्शनचे प्रस्ताव आहेत ते विलंबाने सादर करतायत. तर ते पेन्शनचे प्रस्ताव वेळेवर जाणं अशी काही जणांची मागणी आहे. काही अनुकंपाचे प्रस्ताव सादर केलेले नाही आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी जो 150 दिवसांचा कृती कार्यक्रम आपल्याला दिलेला आहे त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आणि ठसा उमटावा म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण 15 ऑगस्टच्या आत पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी हे मुख्याध्यापकांची कार्यशाळा आणि एक आम्ही नियोजन करतो आहे की आगामी 15-20 दिवसांमध्ये या सगळ्या गोष्टींची पूर्तता करू शकतो. पंढरपूरहून अपराजित सरोगरसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, पंढरपूर. Thanks for watching Ekmat Digital.